तुमचं अनुष्काच किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आपण झटपट कोलंबी भात बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपण कोलंबी साफ करून घ्यायची आहे। तर कोलंबी साफ करताना धागा काळजीपूर्वक काढून घ्यायचा आणि कोलंबी स्वच्छ पाण्याने धुवून ठेवायची आहे। सर्वप्रथम आपण कुकरमध्ये 3 पळी तेल ॲड करणार आहोत। 3 पळी ॲड केल्यानंतर आता आपण 2 तमालपत्रे ॲड करणार आहोत। तमालपत्र ॲड केल्यानंतर आपण लवंग टाकणार आहोत 4। त्याच्यानंतर आपण कांदा उभा चिरलेला टाकणार आहोत 2। तसेच आपण 2 टॅमॅटो उभे चिरून टाकणार आहोत। हे कांदा टॅमॅटो हे सर्व शिजल्यानंतर आपण आलं आणि लसूण याची पेस्ट टाकणार आहोत। ती थोडीफार परतून घ्यायची आहे आपल्याला, छान म्हणजे शिजून घ्यायची आहे। आपला कांदा टॅमॅटो आलं लसूण शिजल्यानंतर आपण कढीपत्ताही ॲड करणार आहोत। कढीपत्ताही छान प्रकारे परतून घ्यायचा आहे, छान शिजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत 1 चमचा। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, कोळी मसाला, त्याच्यानंतर आपण आता बिर्याणी मसालाही ॲड करणार आहोत, धणे पूड ॲड करणार आहोत। आपण हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर आपण छान प्रकारे एकजीव करणार आहोत। मसाला एकजीव झाल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुतलेली कोलंबी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये। आणि तांदूळ हे आपल्याला 15 मिनटं तरी भिजवून ठेवायचे आहेत पाण्यामध्ये स्वच्छ धुवून। ते आपण त्याच्यामध्ये लगेच ॲड करणार आहोत कोलंबीमध्ये। आणि सर्व पदार्थ आपण एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी आणि अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत। हे आपण प्रमाण घेतलेलं आहे पाण्याचं। तर आपण ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि झाकण बंद करून कुकरचं आपण शिट्टी घेणार आहोत 5 ते 6। ते झाल्यानंतर आपला गरमागरम असा कोलंबी भात रेडी होणार आहे। वास तर किती आणखी सुंदर सुटलेला होता वास। तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा घरी। आणि माझ्याच अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी मला फॉलो, शेअर आणि कमेंटसुद्धा करा कसा वाटला बिर्याणी, झटपट पुलाव, काही बोलू शकता तुम्ही। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी मला सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा। आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा कोलंबी भात कसा वाटला ते। मी एक टिप सांगते, जी की कांदा जर लवकर शिजायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा हा लवकर शिजला जाईल।